डॉक्टरला म्हणलं मला आता 16 कधी घडलो, 16 या मृत्यू लोकात तुम्हाला घडू शकत नाही. रामकृष्ण हरी माऊली आपल्यासोबत विजय कुमार काका आहेत. तुम्ही बघू शकता की ते 75% अपंग आहेत. त्यांचा एकदा ऍक्सिडेंट झाला होता. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की ते वाचू शकत नाहीत, परंतु त्यांना वाचवणारे ते असं सांगतात की मला वाचवणारे साक्षात विठू माऊली. तर आपली अनुभूती काय ते एकदा आम्हाला सांगा. आपली अनुभूती म्हणजे कसं आहे, विश्वास जर भगवंतावर ठेवला, इथं काय इथं मिळतं ते कुठेही मिळत नाही. मागात पण सांगितलं मी, इथं मिळतं ते कुठेही मिळेल, पण या ठिकाणी मिळत नाही. फक्त भाव, आवडीने भाव, जितका भाव असेल तसा पगार मिळेल तुम्हाला. डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडली होती आणि तुम्ही सांगताय की तुम्ही तुमच्या ऍक्सिडेंट नंतर तुम्हाला पांडुरंगाने वाचवलं, त्यावर तुम्ही काय सांगा. मला असं एक इच्छा होती, 16 असा निघाला होता. प्रत्येक वर्षीचा मी 16चा मी एक सेवक म्हणून काम करणारा माणूस, पण मला त्यावेळेला लागलेलं होतं. पण माझी एक इच्छा होती, डॉक्टरला म्हणलं मला आता 16 कधी घडलो, 16 या मृत्यू लोकात तुम्हाला घडू शकत नाही. डॉक्टरांचं म्हणणं होतं. कारण का तुम्ही गर्दीत जाऊ शकत नाही. आज साधारण बघितलं तर आपल्या कुबड्या, ह्या कुबडीला जर असं पायावर स्पर्श झाला तर ती बरोबर आहे, जखम होऊ शकते. असं साधारण आहे. ती बुच राहू शकत नाही. ती सासवड का हातपास होत नाही. त्याला एक असं कुवर आहे, खालनं लॅगवेल आहे, बॉल पडू शकतो तुमच्या. पण माझी एक भगवंताला इच्छा आहे, आपल्यापासून दुसऱ्याला नाही त्रास, मन दुखवलं नाही पाहिजे. बरोबर, त्या वारीचं JR आहे. बरोबर. त्या इच्छेपोटी तुम्ही सर्व सुख सोडून विठ्ठल भेटीला विश्वास हाच भगवान. विश्वास रामकृष्ण हरी, ह्याच्यापेक्षा कोणी श्रीमंत. सर्वांसाठी काय मागणं असेल? सर्वांसाठी एकच मागणं आहे. आज आम्हाला कळलंय साधारण किती 2-4 लाख समाज पुण्यापर्यंत, तिथनं पुढे पंढरपूर विठ्ठलापर्यंत जास्त 9 ते 10 लाख रुपये माऊली समाज होतो. एवढ्या लोकांना कळलं, पण लाखो कोट्याधीश आहे. महाराष्ट्र किती साधारण कोटीवर आहे. सर्वांनाच सहानुभूती मिळाली, असं श्री चैतन्य माझी एवढं. धन्यवाद काका. तुमच्यासारखी प्रेरणा अनेक तरुण, अनेक मंडळी घ्यावी ही विठूचरणी मी प्रार्थना करतो. व आपण आम्हाला टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.